जेव्हा संसदेमध्ये हा प्रस्ताव येईल किंवा विधेयक येईल त्याच्या आधी आम्हाला चर्चा करावी लागेल. पण भारतीय जनता पक्षाचं प्रत्येक पाऊल हे संविधानाला आव्हान देणार आहे. घटनाकारांनी संविधानाच्या निर्मात्यांनी ज्या तरतुदी करून ठेवलेल्या आहेत त्या लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या होत्या आणि मोदी त्या संविधानावरच हल्ला करताना दिसत आहेत. साहेब, वन नेशन वन इलेक्शनच्या घोषणेमागे किंवा या संकल्पनेमागे देशात ज्या वारंवार निवडणुका होतात आणि त्यावर मोठ्या प्रमाणात पैसे खर्च होतात, तर एकत्रित निवडणूक घेतल्यास हा खर्च कमी होईल. मोदी यांना अर्थशास्त्र कधीपासून कळायला लागलं. मोदी यांना हे अर्थशास्त्र कधीपासून कळायला लागलं आणि मोदी हे कधी झाले अर्थपंडित. इतक्या वर्षामध्ये या निवडणुका झालेल्या आहेत आणि आमच्या पूर्वजांनी घटनाकारांनी अत्यंत काळजीपूर्वक विचार करून घटनेमध्ये या तरतुदी केलेल्या आहेत. नरेंद्र मोदी यांनी नवीन संविधान नवीन कायदा लिहू नये त्यांच्या लोकांनी. हा त्यांचा राजकीय स्वार्थ आहे. भारतीय जनता पक्ष भविष्यात राज्यात आणि लोकसभेत हरणार आहे हे नक्की झाल्यामुळे अशा प्रकारचे फंडे ते आणतायत. थेट प्रश्न आहे, वन नेशन वन इलेक्शनला काँग्रेसने तर विरोध दर्शवलाय. शिवसेना युबीटीची भूमिका काय आहे? आमचाही विरोध आहे. कारण हे संविधान विरोधी आणि घटनाविरोधी आहे. देशाच्या एकात्मतेच्या विरोधी आहे. राष्ट्रीय एकात्मता ज्याला म्हणतो, भाषा संस्कार संस्कृतीच्या विरोधी आहे. मुळात हे देशाच्या विरोधीच कृत्य आहे. तुम्हाला निवडणुका जिंकायच्या आहेत एकाच वेळेला म्हणून जर तुम्ही हे फंडे करत असाल तर त्याचा देशाच्या दृष्टीने काही फायदा नाही. निवडणुकीमध्ये खर्च होतो, मग लूट थांबवा ना. देशात जी भ्रष्टाचाराच्या माध्यमातून लूट आणि दरोडेखोरी सुरू आहे ती आधी थांबवा. निवडणुका ही लूट नाही, निवडणुका ही लोकशाहीची गरज आहे. ज्या पद्धतीनं लाडक्या उद्योगपतींच्या माध्यमातून देशाची लूट सुरू आहे ती थांबवायला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक टेंडरमध्ये घोटाळा आहे. शिंदे यांचं सरकार जो घोटाळा करत आहे प्रत्येक ठिकाणी घोटाळा आहे, तो थांबवा. महानगरपालिकांच्या निवडणुका यासाठी घेतल्या जात नाहीत कारण मुंबईसारख्या पुण्यासारख्या नागपूरसारख्या महानगरपालिकेत प्रशासकाच्या माध्यमातून लूट सुरू आहे, ती थांबवा. तुम्हाला निवडणुकीतला खर्च दिसतोय पण ही लूट दिसत नाही. राऊतसाहेब, जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीत कालपासून पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. पण असं कळतंय की काही जागांवर विशेषतः मुंबईतल्या 6 ते 7 जागा हा तुमच्याकडे आलेली माहिती होत नाही. ही तुमच्याकडली माहिती ही चुकीची आहे. प्रत्येक जागेवर सहमती आहे. मीडियामध्ये आलेल्या बातम्या या अफवा आहेत, पेरलेल्या आहेत. महाविकास आघाडीतले तिन्ही घटक आणि आमचे इतर मित्र पक्ष आम्ही अत्यंत व्यवस्थित चर्चा करून सीट टू सीट प्रत्येक जागेवर चर्चा करतो की कोण जागा जिंकते. आता इतक्या मोठ्या राज्यामध्ये आघाडीमध्ये एखाद दुसऱ्या जागेवरून मतभेद नाही तर दुमत असू शकतं. अशाच जागा ह्या नंतर चर्चेला येतील पण त्या फार नाही आहेत. ओव्हरऑल आमच्याकडे जागा वाटपासंदर्भात एकमत जास्त आहे. पण किती जागा अशा आहेत नाही त्या कशाला तुम्हाला सांगायच्या, त्या बंद खोलीतल्या चर्चा आहेत. त्या मुळात मी असं म्हणतो की मतभेद हे नाहीच आहेत. जागा कोणत्या पद्धतीने आणि कशा पद्धतीने लढायची याच्यावर चर्चा होते. मुंबईचं झाले जागा वाटप पूर्ण होईल ना. मुंबईत काय एवढं कठीण आहे. लोकसभेचं सुरळीत पार पडलं. सुरळीत पार पडल्यामुळे मोदींचा पराभव महाराष्ट्रात झाला. यावेळेला एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या त्रिकुटाचा पराभव आम्ही करू, त्या दृष्टीने आमची पावलं आहेत. राऊतसाहेब, जागा वाटप कधीपर्यंत पूर्ण होण्याची म्हणजे या ज्या चर्चा सुरू आहे, कारण असं म्हटलं जातं की 5 ऑक्टोबरपर्यंत आचारसंहिता लागू शकते. आचारसंहिता लागण्याच्या आधी जागा वाटप पूर्ण झालेलं असेल. आमच्यासाठी जागा वाटप ही अडचण नाही. स्वतः माननीय शरद पवार साहेब असतील, माननीय उद्धव ठाकरेजी असतील, नाना पटोलेजी किंवा त्यांच्यावरचे दिल्लीतला हायकमांड आहे, हे प्रत्येक जण जागा वाटपामध्ये अत्यंत संयमानं आपल्या भूमिका बजावत आहेत. पण सूत्र काय असेल? समसमान जागा वाटप सूत्र जेव्हा जागा कोणाच्या वाट्याला किती येतात हे जाहीर होईल. ते काय लपून राहतंय का?
सूत्र कसलं आहे? जिंकेल त्याची जागा हे सूत्र आहे. काही पदांमध्ये अशी बातमी आली आहे की 10 जागा कमी द्या पण मुख्यमंत्रीपद आम्हाला हवं आहे असं आपल्या पक्षाचं भूमिका आहे. म्हणजे काही जागा कमी महाविकास आता आघाडी ज्यांनी ज्या बातम्या दिल्या आहेत ते आमच्या बरोबर बैठकीला होते का बसलेले? ते होते का आमच्या बरोबर कालच्या बैठकीला किंवा आधीच्या बैठकांना? तसं असेल तर मग ते मान्य करावं. हो, हे बातम्या देणारे लोक आमच्याबरोबर बैठकीला बसले होते आणि आमची चर्चा त्यांनी ऐकली. हे चर्चेचे विषय नसतात, हे या पत्रकारांना बातमीदारांना कळलं पाहिजे. अशा चर्चा कधीच होत नाहीत राजकारणामध्ये. अशा प्रकारच्या उद्धव ठाकरे जे मुख्यमंत्री झालेले आहेत, ही या राज्याची तेव्हाची गरज होती आणि महाविकास आघाडीची गरज होती, हे लक्षात घ्या. सर कैबिनेट मीटिंग में मंजूरी मिली है, कैसे देखते हो वन नेशन वन इलेक्शन? देखिए, ये लोकतंत्र के खिलाफ ये निर्णय है. ये देश बहुत बड़ा है, महान है. देश की लोकसंख्या, पॉपुलेशन इतनी बड़ी है. इस देश में इतने प्रदेश और प्रांत और भाषा की विविधता है. तो ऐसे में ये जो निर्णय लिया है वन नेशन वन इलेक्शन, ये संविधान और लोकतंत्र को मान्य नहीं है, संविधान के खिलाफ है. हम लोग जो बार बार बोलते हैं कि ये सरकार संविधान के खिलाफ काम कर रही है, डायरेक्टली नहीं होता है तो इनडायरेक्टली संविधान के खिलाफ काम कर रही है, संविधान तोड़ने की कोशिश कर रही है.